या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने सन्माननीय कबड्डीपटू आणि कर्नाटक येथील राज्यस्तरीय पदक विजेते सन्माननीय रवी हेगाडे हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। महालिंगपूर कर्नाटक या ठिकाणी ते असतात। त्याचबरोबर सन्माननीय SP जगदाळे सर CS क्लासेस रुपीनगर तळवडे पुणे या परिसरातील महाराष्ट्रातील हे सर आहेत। ते या ठिकाणी सन्माननीय रवी हेगाडे सरांची या ठिकाणी मुलाखत घेत आहे। नमस्कार। नमस्कार सर रवी हेगाडे ನಿಮಗೆ ಇದನ್ನ ಕಬಡ್ಡಿ ಸ್ಪೋರ್ಟ್ಸ್ ಆಡ್ತೇವೆ। ಕಬಡ್ಡಿ ಸ್ಪೋರ್ಟ್ಸ್ ಆಡೋದನ್ನ ನಿಮಗೆ ಇದ್ರೊಳಗೆ ಮೊದಲು ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಹಂಗೆ ಬರ್ತದೆ? ಪ್ರೈಮರಿದ ಸರ್, ಪ್ರೈಮರಿಯಿಂದ ನೀವು ಆಡೋ ಮುಂದಾಗಿದ್ರೊಳಗೆ ನೀವು ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ನಿಮ್ಗೆ ಇದ್ರೊಳಗೆ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಹಂಗೆ ಬರ್ತದೆ? ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ಸರ್ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಕೂಡ ಆಡ್ತಿದ್ದೆ ಸರ್। ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಕೂಡ ಆಡ್ಕೊತ ಆಡ್ಕೊಂಡು ನೀವು ದಿನ ಎಷ್ಟು ತಾಸು ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡ್ತಿದ್ರು? 1 ಇಂದ 2 ಅವರ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಸರ್। 1 ರಿಂದ 2 ಗಂಟೆ ತನಕ ಇಷ್ಟು ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ನಿಮ್ಗೆ ಯಾರು ಕೋಚ್ ಅದು ಎಷ್ಟು ಜನ ಇದ್ರು? ಕೋಚ್ ಒಬ್ಬರೇ ಸರ್, ಒಬ್ಬರೇ ಇದ್ರು। ಇಲ್ಲಿ ತನಕ ನೀವು ಎಷ್ಟು ಟೂರ್ನಮೆಂಟ್ ಮುಗಿಸಿದ್ರಿ? 15 ಟೂರ್ನಮೆಂಟ್ ಮುಗಿಸಿದ್ರಿ ಸರ್। 15 ಟೂರ್ನಮೆಂಟ್ ಮುಗಿಸಿ ಆಟ 15 ಟೂರ್ನಮೆಂಟ್ ಮುಗಿಸ್ತಾನೆ ನಿಮಗೆ ಎಷ್ಟು ಗೆದ್ದರೆ ಎಷ್ಟು ಸೋತಾರ? ಅಂದ್ರೆ ಒಂದು 7 ಗೆದ್ದಿವೆ ಸರ್, 8 ಸೋತೀವಿ ಸರ್। 7 ಗೆದ್ದರೆ 8 ಸೋತಾರ। ಈ ಸೋಲಕ್ಕೆ ಕಾರಣ ಏನು ನಿಮ್ಮದು? ಟೀಮ್ನ ಒಕ್ಕಟ್ಟಿಲ್ಲ ಸರ್, ಟೀಮ್ನ ಒಕ್ಕಟ್ಟಿಲ್ಲ। ನೀವು ಇಲ್ಲೇನು ಕ್ಯಾಪ್ಟನ್ ಅಂತ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀರಿ? ನಾನು ಕ್ಯಾಪ್ಟನ್ ಸರ್, ಕ್ಯಾಪ್ಟನ್ ಅಂತ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀರಿ। ಕ್ಯಾಪ್ಟನ್ ಕೆಲಸ ಇಲ್ಲಿ ತನಕ ಟೂರ್ನಮೆಂಟ್ ಆಡಿದ್ರಿ, ಇದ್ರೊಳಗೆ ನಿಮ್ಗೆ ಎಷ್ಟು ರೊಕ್ಕ ಸಿಕ್ಕವ್ರು? ಟೂರ್ನಮೆಂಟ್ ರೊಕ್ಕ ಜಾಸ್ತಿ ಸಿಕ್ಕಿಲ್ರಿ, $1 ಸಿಕ್ಕ ಸರ್। ಪದಕ ಸರ್, ಅಂದ್ರೆ ಅಂದಾಜು ಪದಕ ಎಷ್ಟು ತನಕ ಸಿಕ್ಕರು? 4 ಸಿಕ್ಕ ಸರ್, 4 ಸಿಕ್ಕ। ಅದ್ರೊಳಗೆ ರೊಕ್ಕ ನಿಮ್ಗೆ ಏನೋ ಜಾಸ್ತಿ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ? ಇಲ್ಲ ಸರ್, ಜಾಸ್ತಿ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ। ಅಂದ್ರೆ ಇದ್ರೊಳಗೆ ಹೆಂಗದ್ರಿ ಒಂದು ಇಲ್ಲಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಆಲ್ ಇಂಟರ್ನ್ಯಾಷನಲ್ ಕ್ರೀಡಾ ಆರೋಗ್ಯ ನರ್ಸರಿ ಇಂಟರ್ನ್ಯಾಷನಲ್ ಒಂದು ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ಅದ, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಿಮಗೇನು ಮಾಹಿತಿ ಗೊತ್ತದೆ? ಮಾಹಿತಿ ಇಲ್ಲ ಸರ್, ಏನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ। ಇದನ್ನ ಮಾಹಿತಿ ನಿಮಗೆ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಮುಂದೆ ಹೇಳೋ ಸಂಬಂಧ ಅದ್ರ ಇದ್ರೊಳಗೆ ಯಾವ ಹುಡುಗರು ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಅವ್ರ ಸಣ್ಣ ಸರ್ ಆ ಹುಡುಗರಿಗೆ ನೀವು ಕಲಿಸ್ಲಾಕ ನಿಮ್ಗೆ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಅದ್ರಿ? ಮುಂದೆ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಇದೆ ಸರ್, ಎಲ್ಲ ಮುಂದೆ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಇದೆ। ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಇದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಡಾಕ್ಟರ್ ಅವಾಯ್ ಸರ್ ಅಂತ ಹೇಳಿದಾರೆ ಡಾಕ್ಟರ್, ಅವ್ರು ನೀವು ಫೋನ್ ನಂಬರ್ ಐತೆ ಅವ್ರನ್ನ 9595640177 ಈ ಫೋन नंबर में ನೀವು ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಮಾಡಿ ಅಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಸಂಪರ್ಕ ಮಾಡಿ। ओके थँक यू सर। याच्यामध्ये मराठी जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी सरांनी जे काही त्यांच्या ह्या मुलाखतीतून सांगितलं त्याबद्दल काय सांगाल? आतापर्यंत सरांनी असं सांगितलं आम्हाला की ते लहानपणापासूनच त्यांना आवड होती हे कबड्डी खेळामध्ये, आणि कबड्डी खेळत असताना सुरुवातीलाच त्यांचे जे काही शिक्षक वगैरे होते त्यांना शाळेमध्ये वगैरे त्यांना सपोर्ट केले। त्या सपोर्टमध्ये ते दररोज लहानपणापासूनच 2-3 तास ते दररोज प्रॅक्टिस करायचे, आणि या प्रॅक्टिस म्हणून ते आता सध्या कॅप्टन म्हणून काम करत आहेत। आणि काम करता करता ते आता कमीत कमी 16-17 टुर्नामेंटमध्ये ते गेलेले आहेत। त्यामध्ये 8-9 टुर्नामेंट जिंकले आहेत, 2-3 हरलेले आहेत असं ते सांगत आहेत। आणि त्यामध्ये त्यांच्या ज्या ह्याच्यामधून पैसे जे आहेत ना, जास्त प्रमाणात पैसे नाही दिले भेटले, पण त्यांना कमीत कमी 4-5 मेडल भेटलेले आहेत आणि 5-6 हजार त्यांना पैसे भेटले असं ते सांगतायत। आणि अजून म्हणजे त्यांना मी विचारले क्रीडा आरोग्य नर्सरी हा इंटरनॅशनल जो प्रोजेक्ट आहे ह्याच्याबद्दल माहिती आहे का विचारलं, तर ते म्हणतात याच्याबद्दल जास्ती माहिती नाही आहे, पण हे आपण हे करू। मग त्यासाठी मी त्या डॉक्टर अवाय सरांचा नंबर मी दिलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न करू, एवढं त्यांनी पूर्ण केलं। धन्यवाद सर। या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपण मुलाखत दिली, वेळ दिला। महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यातील खेळाडूंचा या क्रीडा दूतांचा या ठिकाणी समन्वय साधण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न केला, आणि या तुम्ही दोघांनी ह्या ठिकाणी सहकार्य केलं त्याबद्दल मी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपलं मी आभार मानतो। धन्यवाद सर।